गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत. परंतु 5,500 जरी कंपन्या असल्या तरी सर्वच कंपन्यांच्या शेअर्समध्ये रक्कम गुंतवल्यास त्यातून नफा होईलच असे नाही. तर त्या 5,500 कंपन्यातील योग्य उत्तम कंपनी निवडावी लागते. परंतु मित्रांनो, योग्य उत्तम कंपनी निवडण्यासाठी त्या कंपन्यांचा प्रॉपरली अभ्यास करावा लागतो. परंतु सर्वच बंधू भगिनींना त्या कंपनींचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या शेअर बाजारातील संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपनीचे नाव कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओमध्ये काय असतं, त्या व्हिडिओमध्ये त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो. तर मित्रांनो, मी काही दिवसांपूर्वी अदानी पोर्ट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता. तर त्यात मी एक आव्हान केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. त्यानुसार एका बंधूंनी LT फूड्स ह्या कंपनीचे नाव कमेंट केले. त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आज आपण LT फूड्स ह्या कंपनीचा अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, LT फूड्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे LT फूड्स. आणि LT फूड्स ही कंपनी कॉन्झ्युमर फूड्स ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, LT फूड्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत नेस्ले, ब्रिटानिया, ज्युबिलंट फूड, तसेच अवेल ॲग्रो, देवयानी इंट, तसेच इकासन ॲग्रो, बिकाजी फूड्स, तसेच गोदरेज ॲग्रोवेट, झायडस वेलनेस. मित्रांनो, LT फूड्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत म्हणजेच आजची किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 26 सप्टेंबर 2025 आणि आज LT फूड्स ह्या कंपनीचा एक शेअर्स 415 रुपये 75 पैसे ह्या किमतीला बंद झालेला आहे, म्हणजेच क्लोज झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर तो 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात त्या शेअरची जास्तीत जास्त किती किंमत झालेली, तो म्हणजे 52वी हाय. व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली, तो म्हणजे 52वी लो. तर मित्रांनो, LT फूड्स ह्या कंपनीचा 52वी हाय किंमत आहे 518 रुपये 55 पैसे व 52वी लो किंमत आहे 288 रुपये 25 पैसे. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास LT फूड्स ह्या कंपनीचा एक शेअर्स 150 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत अशीच 5 वर्ष मागं गेल्यास LT फूड्स ह्या कंपनीचा एक शेअर्स 51 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागं गेल्यास LT फूड्स ह्या कंपनीचा एक शेअर्स 19 रुपयाला मिळत होता. तर मित्रांनो,
कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स जर आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, LT फूड्स ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे 14,437 करोड रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा किंवा तोटा. म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे तर तो किती झाला आहे व तोटा झाला आहे तर तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, LT फूड्स ह्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा पाहिला तर 2025 साली 583.18 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 548.73 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2023 साली 394.90 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2022 साली 314.5 करोड रुपयाचा निव्वळ नफा झालेला आहे. 2021 साली 293.39 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, LT फूड्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर. प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा LT फूड्स या कंपनीत 51% आहे. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक जर बघितला तर तो आहे FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा LT फूड्स या कंपनीत 10.16% आहे. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक जर बघितला तर तो आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर यामध्ये कोण कोण येतं, यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा LT फूड्स या कंपनीत सुमारे 7.23% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण LT फूड्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो, निष्कर्ष क्रमांक 1, LT फूड्स ह्या कंपनीला 2021 साली 293.39 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट 2025 साली वाढत 583.18 करोड रुपये झालेला आहे. त्यामुळेच LT फूड्स ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 150 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी फक्त 51 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 19 रुपयाला मिळत होता, तोच LT फूड्स ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 415 रुपये 75 पैसे ह्या किमतीला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर LT फूड्स ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी 150 रुपये. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्या कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर धरला तर LT फूड्स ह्या कंपनी 2 वर्षापूर्वी 150 रुपये, 5 वर्षापूर्वी 51 रुपये, 10 वर्षापूर्वी फक्त 19 रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला 415 रुपये 75 पैसे झालेले आहेत. म्हणजे बघा, 10 वर्षापूर्वी फक्त 19 रुपये गुंतवले तर त्याचे आत्ता 415 रुपये 75 पैसे झालेले आहेत. म्हणजेच 19 रुपयाचे 415 रुपये 75 पैसे झालेले आहेत. मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेच्या FDत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की LT फूड्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा 51% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीत म्हणजे जी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे
कमीत कमी 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते, तर LT फूड्स ह्या कंपनीत ते 51% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की LT फूड्स ह्या कंपनीचा नेट प्रॉफिटचा इतिहास अतिशय उत्तम आहे. म्हणजे मागील 5 वर्षापासून तिचा नेट प्रॉफिट सतत वाढत आहे, त्याच्यात वाढ आहे. त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी नेट प्रॉफिटनुसार अतिशय उत्तम आहे. तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जर पाहिलं तर प्रोमोटर होल्डिंग हे 51% म्हणजे 50%हून अधिक आहे. त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरीही तिच्यात 52 खायपासून कोणत्याही ना कोणत्या कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग म्हणजे नफेखोरी किंवा जागतिक मंदी किंवा निगेटिव्ह बातम्या ह्या कोणत्याही कारणाने, युद्धाच्या बातम्या ह्या कोणत्याही कारणाने त्या शेअर्समध्ये तात्पुरत्या स्वरूपात मंदी येत असते आणि तीच मंदी ही गुंतवणुकीसाठी उत्तम सुवर्ण संधी असते. म्हणजेच काय, तर त्या कंपनी ही नेट प्रॉफिटनुसार तसेच प्रमोटर होल्डिंगनुसार उत्तम आहे. परंतु जागतिक कारणामुळे त्याच्यात मंदी आली तर ती 52 खायपासून जेव्हा तो शेअर्स खाली येईल तेव्हा आपल्या बचतीतील रकमेतून त्या शेअर्समध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास, आपल्या ऐपतीप्रमाणे गुंतवणूक करण्यास काहीही हरकत नाही. LT फूड्स ही कंपनी टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास, म्हणजे 52 खायपासून जेव्हा शेअर्स खाली येईल तेव्हा खरेदी करण्यास, टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, LT फूड्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला वार्षिक विश्लेषणानुसार त्याचे निष्कर्ष जर आवडले असतील तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी सर्व कंपन्यांचे व्हिडिओ शेअर करा ही विनंती. तसेच प्रिय बंधू भगिनींनो, आपण जे सध्या शेअर बाजार अभ्यासाचे म्हणजे कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ जे बनवत आहेत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे. तर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा. तसेच बेल आयकॉनचे बटन दाबा. तसेच मित्रांनो, आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा. आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती. भारत माता की जय.